चला तर आज मी माझे वेट लूज जर्नी तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीमध्ये 15 ते 20 दिवस जवळजवळ मी कुठल्याही प्रकारे व्यायाम वगैरे एक्सरसाइज नाही केली आहे. त्याच्यामुळे मला चला आधीची आहे ना आपलं वेट बघून घेऊया. तिथे मी वेट बघून घेतलं तर वेट कमी नाही झाला आणि जास्त नाही झाला. तर हे गोष्ट ऐकून किंवा हे बघून वेट बघून जे आहे ना माझ्या मनाला समाधान मिळालं की चला त्यामुळे पटकन अशी रेडी झाली आहे. चला म्हटलं वॉकिंग करूया, कारण की सकाळी तर थंडी खूप पडते त्याच्यामुळे माझं बिलकुल सकाळी उठणं होत नाही आहे. त्याच्यामुळे ते स्किप झालं आहे. तर त्यामुळे सायंकाळी जे असते तितका वेळ मिळतो तर त्यावेळेस मग मी घरीच करत असते. आज जवळजवळ 45 मिनटं मी वॉकिंग वगैरे एक्सरसाइज जी आहे ती करून घेतली आहे. आणि मध्येच काहीतरी मी कामामध्ये असले ना तर मग रोजची नाही का लुडबुड चालूच असते. तर ते तिला मॅथमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो सॉल्व्ह केला. तो सॉल्व्ह करण्यामध्ये माझं 15 मिनटं असेच निघून गेले. तर तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समजवलं आणि पुन्हा जे आहे ना म्हणजे एक्सरसाइज मी करायला घेतली. म्हणजे चला ते तरी काम कंप्लीट करूया. मला वाटते मेकअपपेक्षा जे आहे ना हाचा चेहरा बघून मला खूप जास्त ग्लो करते आणि मनाला समाधानही मिळते. तर चला पटकन अशी रेडी झाली आहे. रूला जायचं होतं ट्युशनला, त्यासाठी पटकन मग मी तिला असं गोड गोड रेडी केलं आहे. आणि ही कॅन्टीनमधून कप केक आणले जे की त्याची खूप जास्त फेवरेट आहे. सोबत ती माझीही फेवरेट आहेत, पण थोडंसं आता मी गोड खाण्याकडे थोडंसंच कमी खात आहे. खूप जास्त कंट्रोल केले आहे त्यामुळे ते, कारण की दिवाळीमध्ये भरपूर खाण्यात आलं आहे माझं. तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आता तरी कंट्रोल करूया. त्यामुळे तिने छान असं एन्जॉय केलं. आणि ही तुम्हाला मी माझी फुटवेअर दाखवत आहे जी की मी विंटरवेअरमध्ये यूज करत असते. तर ही लास्ट इयरलाच घेतली आहे मी. तर चला तिला छान असं रेडी करून टाटा बाबाय करून मी तिला सोडून दिले आहे. आणि डिनरमध्ये होते आज काकडीचेच पराठे. तुम्ही पराठे बनवू शकता, त्याला थालीपीठ बनवू शकता, जे तुम्हाला सोपं असेल ते. तर छान असे थालीपीठ बनवून घेतले आहे. आणि छान रेसिपी मी त्यामध्ये गव्हाचे कणिक, तांदळाचं पीठ आणि बेसन हे टाकलं आहे. तर हे तुम्हाला डिटेल ब्लॉगमध्ये मी ॲड केलं आहे, तर ते तुम्हाला पूर्ण तिथं कळेल. आणि त्याला जर छान डिनरमध्ये असं मी काकडीचे थालीपीठ खाले आहे आणि राहिलेला किचन ज्याने ते पूर्ण क्लीन करून घेतलं. तर चला असा आजचा ब्लॉग होते. तर चला तर बाय बाय.